नवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलित वैराग्यपवनसे वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है। अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी जयवंतो अंतर्यामी। संयम चाललं आपलं. काय काय चाललंय? देवपूजा झालं, गुरुपस्ती झालं, स्वाध्याय झालं. आता काय चालू आहे? संयम. संयमासाठी काय सांगितलेलं आहे? 418 झालेलं आहे. आता 419 पान नंबर 221. पान नंबर 221 गृहस्थों के अष्टमूल गुण का स्वरूप. त्याज्यं मांसं च मद्यं च मधुदुम्बरपञ्चकम् अष्टो मूलगुणा प्रोक्ता गृहिणो दृष्टिपूर्वकाः मांसमद्यमधुदम्बर 5 तजने योग्य है. ये मूल गुण है. मकदर श्रावकों को मद्य मांस मधु तथा 5 उदंबर फलों का अवश्य त्याग कर देना चाहिए और सम्यक दर्शन सहित इन 8 का त्याग ही गृहस्थों के 8 मूल गुण है. गृहस्थांचे काय सांगितले? 8 काय सांगितले? मूलगुण सांगितले. कळलं का? 8 मूलगुण आहे ना. 8 मूलगुण कुठले कुठले? 221 पान आहे. पॉईंट नंबर 419. कुठले कुठ? 221. तर 8 मूलगुण सांगितले. मद्य मांस मधु यांचा काय करायचा? त्याग. आणि 5 उदंबर फळांचा त्याग करणं. हे 8 मूलगुण सांगितले आहे ना. आणि हे सम्यक दर्शन सहित असतील तर तो काय आहे सांगितला? श्रावक झाला. खरा श्रावक त्याला म्हणायचं आहे ना. लक्षात येते का? आहे ना. मग हे मद्य दारू सांगितलं तुम्हाला आहे ना. मांस, त्यानंतर मधु म्हणजे मध आहे ना. येतं आहे आजकाल आणि सांगितलं तुम्हाला सगळं कुठं कुठं येतं आहे ते औषधामध्ये ह्याच्यामध्ये त्यामध्ये. मग हे सगळं सांगितलं त्याग. पुढं 5 उदंबर आहे ना. कसली फळं म्हणजे त्यात दिसतेच तर जीवांची कसली हिंसा होते आहे ना. 5 उदंबर कुठले आहेत? वड, पिंपळ, पाकर, उंबर कटुंबर, त्यामध्ये अंजिरी. हां, तर अशा प्रकारची जी फळं आहेत का नाही, त्या फळामध्ये काय आहे? दिसतं धडधडीत किती जीव आहे. रस एकेंद्रिय नाही चाललं आहे ना. डोळ्यानं दिसणारे न दिसणाऱ्यांचं पण नाही चाललं. लक्षात येते का नाही? मग ह्या 8 सांगितलं काय आहे? ह्या 8 गोष्टींचा त्याग करणं हे काय सांगितले? श्रावकांचे 8 मूलगुण. म्हणजे हे तुम्हाला पाहिजेच.
श्रावक म्हणायचं असेल तर हे पाहिजेच, नाही का नाही. परंतु हे जर काय नसतो, अशा अनेक ठिकाणी बघितलं मी. लोक काय करतात, सत्कार करतात, त्यांना मानचिन्ह देतात, नाव पदवी देतात, श्रावक शिरोमणी आहे ना. म्हणलं श्रावक शिरोमणी, बरं मग काय आहे त्यातला, ह्याचा कशाचाच त्याग नाही. नाव तर काय दिले, हां पदवी दिली, श्रावक शिरोमणी. मग जर श्रावक शिरोमणी तर काय पाहिजे, 8 मूलगुणांचा त्याग पाहिजे का नको तुम्हाला. ते कोणतरी पॉलिटिक नेता होता आहे ना, आणि त्याला असला नियम पदवी दिली आहे ना. जैनाचाच होता पण त्याला दिली पदवी, असं श्रावक शिरोमणी म्हणलं. असं कसं शक्य आहे ना. म्हणजे अभिप्राय समजून घ्या. जर कोणाला आपण काय देत असेल तर त्याच्यावर ते गुण पण पाहिजे का नको, बेसिक, जाऊ द्या बाकीचं नाही. म्हणून श्रावकांचे हे मूल गुण सांगितले की हे अजिबात आपल्याला घ्यायचं नाही. किती वेळा घटवलेलं आहे ना. काय दारू नाही प्यायची, अशी पित नाही, परंतु हां कुठं कुठं पितं सांगितलं तुम्हाला. हां पुढं मांस किती वेळा सांगितलं आहे, मांस भक्षण करायचं. जिथं मिक्स व्हेज आणि नॉनव्हेज जिथं बनतं आहे ना, तिथे तुम्ही काय खाता, नियमाने नॉनव्हेजच खाल्लं जातं. जिथं दोन्ही प्रकारचं बनतं, जेव्हा हॉटेलमध्ये असो किंवा कुठे असो, बरोबर का नाही. म्हणजे ऑनलाईन मागवता तिथं काय असतं, दोन्ही अवेलेबल असतं का नसतं, काय विचारतोय. तुम्ही जे ऑनलाईन मागवता तुम्हाला माहीतच नसतं एक तर ते कुठं बनलं आहे ते. कारण हॉटेलमध्ये जात असताना कमीत कमी काय असायचं, माहीत तर असायचं की बाबा हा शाकाहारी ढाबा आहे, हा काय दोन्हीचा आहे, असं काहीतरी थोडं माहीत तर होतं. आता तुम्हाला माहीत पण नाही ते कुठनं येतं आहे, आणि जिथून येतं तिथं त्याच्याकडे ते दोन्ही ऑप्शन आहेत. बघा तुम्ही ऑनलाईन जिथं मागवताय, असं नसतंच की दुसरं ऑप्शन नाहीच आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन असतं का नाही. मग जिथून ते येतं आहे त्या हॉटेलमध्ये दोन्ही बनतं आहे, आणि त्यामुळे जे ऑनलाईन मागवत आहेत ते मांस भक्षण खात आहेत. कळलं का, खातातच. भले तुम्ही डायरेक्ट नाही मागवलं, परंतु ते जिथं बनतं आहे, ज्या भांड्यात बनतं आहे, ज्या सगळ्या गोष्टींनी युक्त आहे, ज्या परिसरात बनतं आहे, तिथं ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. म्हणून ऑनलाईन तर महा डेंजर आहे. समजलं का नाही काय म्हणतो तुम्हाला. अजिबात नाही तसलं करायचंच नाही. कळलं ना, असे नियमच घेऊन टाका, अजिबात नाही. मला दिसतंयच ना, तुमच्या घराच्या बाहेर गाडी आली की मला दिसतंय ह्याने आता मागवलं बघा. फिरताना करताना वगैरे सहज नजर जातीच आम्हाला कळत आहे कोणाकोणाकडे काय आलं. ठीक आहे, सांगायचा अभिप्राय, पण असं ज्ञानातून सोडा. तुम्हाला स्वतःला ते जाणवलं पाहिजे, स्वतःला वाटलं पाहिजे की हे खरंच चुकीचं आहे. चुकीचं वाटत नाही पण तुम्ही कसं सोडणार आहे ना. वास्तविक तर बाहेरचं काहीच नाही खायला पाहिजे, पण नाही तर कमीत कमी असलं ऑनलाईन तर अजिबात नाही. इव्हन सगळ्या साधूंनी हा नियमच करायचा, आजीवन ऑनलाईनचा त्याग. नाही तर त्या असं साधूंनी असा नियमच करायला पाहिजे. आजीवन, 1-2 वर्ष नाही, आजीवनच आहे ना. का आज तुम्ही भले मी म्हणतो तुम्ही श्रीखंड मागवलं ऑनलाईन, पिझ्झा जाऊ द्या, श्रीखंड जरी मागवलं, जिथं बनतंय, माझा परत प्रश्न तोच, जिथं बनतंय आहे का नाही, तिथं फक्त तेच बनतंय का सांगा फक्त मला. प्युअर शाकाहारी बनतं का, जाऊ दे बाकीचं ते शुद्ध अशुद्ध बघा आणि त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून त्या लांबच्याच आहेत. पण जिथं बनतंय तिथं दोन्ही बनत असेल तर मग काय करायचं त्याचा उपयोग, कळतं ना. म्हणून ऑनलाईन नाही. आलं का लक्षात. आता म्हणलं आम्ही ऑनलाईन थोडी रोटली मागवतो, ऑनलाईन भाजी मागवतो, आत्ता नसेल हो, पण काळांतरानं सुरू होणार का नाही ही गोष्ट. ऑनलाईन रोटल्या, ऑनलाईन भाजी, ऑनलाईन भात. आत्ता नाही मला माहिती आहे की, पण आम्ही आता सांगून टाकतो ना. आता आम्हाला माहिती आहे पुढचं फ्युचर काय होणार आहे ना. हे भयानक म्हणजे भयानक काय आहे.
आणि आपल्याला काय वाटतं की मी असलं कधी खाल्लंच नाही. तुम्ही थोडं तरी विचार करा, ह्याच्यापेक्षा तुम्ही कधी भोगभूमीचं स्वरूप समजून घेतलंय का? काय विचारतोय आता मी, काय काय शिकू, मला तर प्रश्न पडायला आहे ना. भोगभूमीचं स्वरूप कधी बघितलंय तुम्ही? भोगभूमीतले 10 कल्पवृक्ष तुम्हाला माहिती आहेत का? भोजनांक कल्पवृक्ष कसल्या प्रकारचं भोजन आहे तुम्हाला माहिती आहे का? पानांग वृक्ष तुम्हाला कसल्या प्रकारचं पेय पदार्थ देतो तुम्हाला माहिती आहे का? असं विचारतोय. येस ऑर नो एवढं तर उत्तर द्या. मग ते जे बनतंय की नाही ते तुमचं काहीच नाही, काय पुढं कचरा ही सगळं ही काय आलेलं आहे ना. आपल्याला ती वाईट सवय लागली. मी असं म्हणत नाही तुम्हाला ह्याच्याबद्दल, वास्तविक तर काय आहे, चिनी 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 म्हणजे काय, साखर शरीरात चांगली का वाईट? विषय ते स्लो पॉयझन आहे. तुम्हाला कळलंच नाही तुमची भारतीय परंपरा कशा प्रकारे मोडली गेलेली आहे, तुम्हाला काहीही कळलं नाही आहे. पहिल्यांदा चहा आला होता का भारतामध्ये? नाही. परत काय आलं? साखर आली का नाही? हे परराज्यांचं बरोबर प्लॅनिंग आहे. आता तुम्ही साखर तू लोकांचं दे, माझं स्वतःचं सांगतोय, सुटत नाही आहे का नाही. मग आता जरा थोडंसं स्मिताताईंनी सांगितलं तुम्ही ही घ्या बरं शुद्ध साखर, म्हणून मी जरा थोडंसं आता दुधात तर घ्यायला लागलो आहे का नाही, जरा सवय लावायला लागलो आहे ना. आणि खरंच सांगतोय, लोकांचं कशाला मी सांगू, माझं स्वतःचं सांगतो. अवघड आहे बाबा, लय अवघड आहे. सवय लागली ना आता तशी. मग हे झालं. आता काय झालं पुढं बघा तुम्ही, आता जे खातात पोरं काय खातात? पिझ्झा, बर्गर, काय चाऊमिन, अजून काय चायनाचं काय ते तसलं पांढरं असतं काय ते, मोमो असलंच खाता ना. आणि हे सगळं भारताचा शोध नाही आहे. हा सगळा आलेला असाच नावात तुम्हाला नावात कळत नाही. मोमो काय चाऊमिन हे सगळं चायनाचं तुम्हाला कळत नाही नावातनं. पिझ्झा इंग्लिश वर्ड आहे ना तो, ह्याला करा बरं हिंदी मराठी ट्रान्सलेट करा बरं संस्कृतमध्ये. नाही शब्दच नाही तर कुठून आला तुम्ही? हे आलं आहे कुठून आणि तिथून का आलं? माझा त्या उलटा प्रश्न आहे, तिथून का आलं? ब्रेड काय विचारतोय? ब्रेड अजून काय तुमचं ब्रेड टोस्टन तसलं हे आलंय कुठून आणि ते का आलं? तुमच्या शरीरातलं सगळं यंत्रणा हलवणार. तुम्हाला अशी सवय लावून ठेवलेली आहे आणि जसं खावे अन्न तसे होवे. मग पहिल्यांदा असं सगळं चांगलं भारतीय असून भारताचं खात होतं तेव्हा भारतीय विचार होते. आता सगळं वेस्टर्न खाऊन खाऊन सगळे विचार कसे झालेत? वेस्टर्न झालेत का नाही? वेस्टर्न काय म्हणतात, वेस्टच झालेत सगळे विचारसरणी सगळी तशीच आहे का नाही? खाऊन पण ठीक आहे, अजून थोडं रक्त आहे भारताचं, भारतावर प्रेम आहे जरा, त्यामुळे भारतीय संस्कृती कमीत कमी सणासुदीच्या दिवशी तर तसलं काही खात नाही का? खाता. आता पाडवा आला का नाही, पाडव्याला मागवा पिझ्झा, घरातले हाणतीलच. पाडव्याला काय असतं? पोळी खायची, नाटकं नाही करायची, कळलं का नाही? लय आवडतं तर भजी खायची, भजी. बघा तोंडाला पाणी सुटतं लगेच. करत नाही तुम्ही लोक, असलं झालं त्यामुळे ती पोरं तसली झालीत माहिती आहे का? आहे ना. तुम्ही जर असलं काय तर करत जावा की. आहे ना. सणासुदीचं असायचे का नाही सगळ्या गोष्टी? काय रक्षाबंधनला काय करायचं? खावा बरं तेव्हा मोमो. मग सांगतो तुम्हाला. लक्षात येते का नाही? मी अजून थोडी परंपरा आहे. थोडंसं त्या सणासुदीच्या दिवशी पारंपरिक कपडे घालून येता, आहे ना, जरा थोडंसं दाखवता आम्ही भारतीय आहोत म्हणून, कसं तर काय नाही काय तर काहीतरी करून, आहे ना. त्यामुळे थोडंफार आहे म्हणायची गोष्ट आहे. पण सांगायचा अभिप्राय मला एवढाच आहे की ते सगळं खाऊन एक तर डॉक्टर म्हणू दे मला की त्यांना चांगली तब्येत होती तर मग मी मानतो. सर्टिफिकेट आहे का? उलट डॉक्टर सांगते तसलं फास्ट फूड खाऊन तुमची फास्ट लाईफ खलास होते. सत्य का असत्य आहे? 100%. ह्यातलं 99% सुद्धा नाही. किती? 100%.
मग हे सगळं संयम बिघडलं आपला. चला वेळ झाला. तर हे 8 मूलगुणांचा काय झाला पाहिजे? काय पाहिजे? त्याग. 8 मूलगुणांचं पालन झालं पाहिजे. ह्या 8 गोष्टींचा त्याग झाला पाहिजे. बरोबर. ओ